सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर पकडलाय। मतदानाची तारीख जसजशी जवळ येते तसतसा प्रचार आणखी जोर धरू लागतो। असंच काहीसं वातावरण सध्या पुणे लोकसभेत पाहायला मिळतंय। पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत आहे। यांच्यातील लढतीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोर धरलाय। प्रचारासाठी 10 मे या एकाच दिवशी दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात ठाकरे काका पुतणे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं समोर आलंय। त्याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे। विशेष म्हणजे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेत। 10 मे रोजी संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ पुण्यातील सारसबाग येथे जाहीर सभा घेणार आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंचे पुतणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे पुण्यात 10 मे रोजी प्रचार सभा घेणार आहेत। त्यामुळे ठाकरे काका पुतणे एकाच दिवशी पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं आता समोर आलंय। मात्र राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शक्ती प्रदर्शनातील प्रमुख गोष्ट कोणत्या त्या देखील पाहूयात। सुरुवातीला पाहूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबाबत। राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुण्यातील सारसबाग हे ठिकाण निश्चित करण्यात आले। याआधी पुणे शहर मनसेच्या वतीनं पुण्यातील अलका चौक परिसर सभेसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती। मात्र वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता मनसेनं सभेचं ठिकाण सारसबाग येथे हलवण्यात आल्याचं बोललं जात आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। सारसबाग आणि अलका चौक या दोन्ही ठिकाणांच्या भौगोलिक स्थितीचा अंदाज घेतला तर दोन्ही ठिकाणं पुण्यातील मध्यवर्ती भागात आणि प्रामुख्यानं कसबा विधानसभा मतदारसंघात येतात। सध्या मुरलीधर मोहोळांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असणारे रवींद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यामुळे कसबा हा धंगेकरांचा बालेकिल्ला मानला जातो। विशेष म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकदही मोठी आहे। 2009च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी मनसेच्या तिकिटावर लढताना भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात तगडं आव्हान उभं केलं होतं। यावरून मनसेची कसबा विधानसभात असणारी ताकद अधोरेखित होते। याच कारणातून कसबा विधानसभेत राज ठाकरेंची सभा आयोजित करून होम ग्राउंडवरच धंगेकरांना बॅकफुटवर ढकलण्याची खेळी महायुतीनं खेळल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे रवींद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे 10 मे याच दिवशी पुण्यात सभा घेत आहेत। आदित्य ठाकरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत। मात्र यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचं आयोजन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं होतं। या रोड शोचा मार्गही संपूर्ण कसबा विधानसभा मतदारसंघातून आखला होता असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका नेत्यांनी फॉर द पीपल न्यूजशी बोलताना सांगितलंय। मात्र अखेरच्या क्षणी वाहतुकीला होणारा खोळंबा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पुण्याच्या मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेता आदित्य ठाकरेंची सभा वडगाव शेरी मतदारसंघात आयोजित करण्यात आल्याचंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय। यावरून महायुती आणि महाविकास आघाडीला पुणे लोकसभेसाठी कसबा विधानसभा मतदारसंघ किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं। विशेष म्हणजे एकाच दिवशी पुण्यात ठाकरे काका पुतणे शक्ती प्रदर्शन करणार असल्यानं पुण्याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांपैकी कोणाच्या सभेचा परिणाम पुणे लोकसभेत दिसून येईल? तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।